खूप शुभेच्छा देतो, परंतु मंडपाचा व्यवसाय अतिशय चांगला जरी असला तो आता कठीण होत चाललाय. लोकांनी काहीतरी हवं असतं आणि नवीन हवा असल्या कारणानं प्रत्येक वेळेला लग्न समारंभामध्ये कुणाची तरी चॉईस असते, मला असं नको असं पाहिजे. त्यामुळे हा भांडवली व्यवसाय झाला असं मला वाटतं. कारण की तुम्हाला हे सगळं मटेरियल कप करण्यासाठी जागा आवश्यक असते. ती भिजणार नाही याची काळजी घ्यावी लागते, ती मळणार नाही याची काळजी घ्यावी लागते आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो कारागिरांचा. 28 सत्कार घेतले त्याबद्दल मी खडकी मंडप असोसिएशनचे मनपूर्वक आभार मानतो. मंडप असोसिएशनला वेळेबद्दल देखील एक सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर एकटा माणूस करू शकतो, पण त्या व्यवसायाला जर उद्योगाकडे न्यायचं असेल तर संघटन फार महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट आपण 28 वर्षापूर्वी ओळखली आणि आपण आज पुढे ते घेऊन चाललेलं आहोत. हे खरंच एक वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. असोसिएशन 28वा वर्धापन दिन या निमित्त सगळ्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं आलेले, स्टेजवर बसलेले सगळे पदाधिकारी, गटनेते जे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं सगळ्यांचं मी राहुलेने सहर्ष स्वागत करतो. 28 वर्षापूर्वी असोसिएशननी स्थापना केली आणि आज नवीन कार्यकारिणी यांनी स्थापन केली. नवीन कार्यकारिणीला जो भेटलेला आहे तो अनुभव आणि नवीन चेतना, ह्यामुळं ही असोसिएशन आता जोरात कामाला लागेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. 28 वर्षापूर्वी मला वाटतं आपण ॲडव्होकेट बोलवले होते. ॲडव्होकेट यासाठी बोलवले होते की कामगारांचा काही प्रॉब्लेम झाला, कुठल्या पार्टीने आपलं पेमेंट थकवलं तर त्यासाठी काय केलं पाहिजे, असे वेगवेगळे उपक्रम आपण असोसिएशनतर्फे घेत. बर्थडे होता नगरसेवक भापकर साहेबांचा आणि गिफ्ट दिलं सनी निमंत्रण झालं. ते त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही सगळे मंडपवाले, लाईटवाले, साऊंडवाले एखादं चांगलं सत्र तुम्हाला अरेंज करायचं आहे, तुम्हाला चांगली जागा पाहिजे, तिथं तुमचा खाण्याचा खर्च आम्ही देणार आहोत आणि मला ट्रेनिंग देखील तुम्ही अरेंज करा आणि स्वतः सबळ व्हा आणि पुढे जा. यानंतर गरजेचं आहे 2 शब्द. त्यानंतर सर्वांचा सन्मान या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. हा होते सन्मान होता. आपण सगळे व्हिडिओ सगळे पुढे